शांती। आज आहे 13 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबाद्वारे तुम्हाला जे सृष्टीच्या आदिमध्यंताचे ज्ञान मिळाले आहे ते तुम्ही बुद्धीमध्ये ठेवता, म्हणून तुम्ही आहात स्वदर्शन चक्रधारी। प्रश्न आहे, आत्म्याला पावन बनविण्यासाठी आत्मिक बाबा कोणते इंजेक्शन देतात? उत्तर आहे, मनमना भवचे। हे इंजेक्शन आत्मिक बाबा शिवाय दुसरे कोणीही देऊ शकत नाही। बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही माझी आठवण करा। बस आठवणीद्वारेच आत्मा पावन बनेल। यामध्ये संस्कृत इत्यादी शिकण्याची सुद्धा गरज नाही। बाबा तर हिंदीमध्ये सोप्या शब्दात ऐकवतात। आत्म्याला जेव्हा हा निश्चय होतो की रूहानी बाबा आम्हाला पावन बनण्याची युक्ती सांगत आहे, तर आत्मा विकारांना सोडत जाते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबाकडून जे ज्ञानामृत मिळते त्या अमृताला प्यायचे आहे आणि पाजायचे आहे। पुजारी पासून पूज्य बनण्यासाठी विकारांचा त्याग करायचा आहे। 2. बाबा जे स्वर्गामध्ये जाण्या योग्य बनवत आहे त्यांची प्रत्येक गोष्ट मानायची आहे, पूर्ण निश्चय बुद्धी बनायचे आहे। आजचे वरदान आहे, अनुभवाच्या विलपॉवर अर्थात इच्छा शक्तीद्वारे मायेच्या शक्तीशी सामना करणारे अनुभवी मूर्त भव। स्पष्टीकरण आहे, सर्वात शक्तिशाली स्थिती आहे स्वतःचा अनुभव। अनुभवी आत्मा आपल्या अनुभवाच्या विलपॉवर अर्थात इच्छा शक्तीद्वारे मायेच्या कोणत्याही शक्तीसोबत, सर्व गोष्टीसोबत, सर्व समस्यासोबत सहजच सामना करू शकते आणि सर्व आत्म्यांना संतुष्ट देखील करू शकते। सामना करण्याच्या शक्तीद्वारे सर्वांना संतुष्ट करण्याची शक्ती अनुभवाच्या विलपॉवरने अर्थात इच्छा शक्तीने सहज प्राप्त होते। म्हणून प्रत्येक खजिन्याला अनुभवामध्ये आणून अनुभवी मूर्त बना। स्लोगन आहे, इतराकडे बघण्याऐवजी स्वतःकडे बघा आणि परिवर्तन करा। ओम शांती।